शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. राज्य सरकारने 2025-26साठी तब्बल 438.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि त्यामुळे तुम्हाला 0% व्याजावर कर्ज मिळू शकतं. तर ही योजना नक्की काय आहे आणि कोणाला फायदा होणार, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना संदर्भातील नवीन GR. तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 24 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय काढला आहे. या GRनुसार सन 2025-26साठी या योजनेत एकूण 498.75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी आधीच 60 कोटी वितरित झाली होती. आता उरलेले 438.75 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर योजना काय आहे? तर ही योजना शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याज सवलत देण्यासाठी आहे. जर शेतकरी वेळेत कर्ज फेडतो तर राज्य सरकारकडून 3% व्याज सवलत आणि केंद्र सरकारकडून 3% व्याज सवलत, म्हणजेच एकूण 6% सवलत मिळून शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज मिळू शकते. तर कोणाला फायदा होणार? तर ही योजना सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक, खाजगी बँक या शेतकऱ्यांसाठी लागू आहे. जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्जाची परतफेड करतात त्यांनाच या योजनेचा फायदा मिळतो. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर सरकारने सांगितले आहे की निधी बँकांना दिला जाईल. उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे आणि जिल्हा स्तरावर अधिकारी यावर नियंत्रण ठेवतील. म्हणजेच मित्रांनो, वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे आणि 0% व्याजाचा मोठा लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.